नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि रात्री मी इथे सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं होतं, त्यामुळे सगळं वॉश केलं होतं. तर आधी जे आहे, आता दूध आलेलं आहे, तर त्यालाच आता तापवायला आधी सगळ्यात आधी ठेवावं लागतं मला. कारण युगीतला लागतं आणि युगीत शिळं दूध पीत नाही. त्याला जर मी दिलं तर त्याचं नखरे सुरू होतात, की त्यातनं स्मेल येत आहे किंवा टेस्ट वेगळी लागत आहे, असं त्याचं असतं. तर आधी ते करून घेतलं. त्यानंतर जे आहे बदाम वगैरे बिजू घालतेच मी डेली. तर त्यातले 2 मी खाते, बाकीचे उरलेले असतात ते युगीत खाते. तर इथे ते सोलून घेतले आणि युगीतनी आणि मी ते छान खाऊन घेतले. त्यानंतर सगळं आवरून वगैरे झालं माझं. त्यानंतर आता समर सुरू झालेलं आहे म्हटल्यावर आता झाडांना डेली दोन्ही वेळेस जे आहे ते पाणी द्यावं लागतं. तर असं तर मी पाणी डेली देत नाही, 1-2 दिवसाआड देते. तर मी म्हटलं चला आता छान असा स्प्रे करूया, कारण जे पानं आहेत ना ते भरपूर गळायला सुरुवात होते. आणि इथे मी स्प्रे करायला गेली आणि इथे माझ्या हातात एवढं मोठं जे दांडी आहे ना ती येऊनच गेली झाडाची डायरेक्ट. मग काय आता ते तसंही आता समोर आहे, त्यामुळे ते थोडं थोडं वाळत आहे, त्यामुळे त्याचे ऑटोमॅटिक ते पडलंच असतं. त्यामुळे मीच खेचून जे आहे ते काढून टाकलं. त्यानंतर असं छान सगळीकडे जे आहे पाणी देऊन दिलं, स्प्रिंकल करून टाकलं. त्यानंतर छान असं आज लंचमध्ये आलू पराठे बनवले होते. मस्त झाले होते, खूप छान टेस्टी. युगीतला तर खूप जास्त आवडले. आणि दह्यासोबत पराठा खाणं एक वेगळीच मजा असते. तसं आम्ही छान लंच वगैरे करून घेतला. त्यानंतर जे आहे युगीतचं असं बास्केट खेळणं सुरू होतं. यातले जे पण खेळणे होते त्यांनी सगळे काढून फेकून दिले बाहेर. आणि याच्यात याला लपायचं होतं. आता हा थोडा मोठा झाला आहे, त्यामुळे त्याच्यात तो मावत नव्हता, पण कसंबसं तो मावला. नंतर मस्त असं टरबूज घेतलं कापायला, कारण खूप जास्त गरम होतं आणि काहीतरी थंड खायची इच्छा होत होती. मग टरबूज होतंच. तर मस्त जे आहे ना छान असं ते कापून घेतलं आणि ते मस्त असं लाल लाल निघालं, खूपच छान रेड निघालं आणि त्यात गोड निघालं, तर ती वेगळीच मज्जा असते. तसं झालं. त्यानंतर रात्री आमच्याकडे एवढा भयंकर वीज जे आहे त्या चमकायला लागल्या, खूप जास्त वादळ वारा सुटला आणि एवढ्यातच लाईन गेली आणि खूप जास्त जो आहे ना तो पाऊस आला. आमच्याकडलं वातावरण कसं आहे ना हे नक्की सांगा. बाय.